नमस्कार। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोड दशम्या। त्याकरता मी हे पीठ मळून घेतलं आहे। हे पीठ मळण्याची रेसिपी तुम्हाला गोडपुरी रेसिपीमध्ये मिळेल। तरी पण मी तुम्हाला सांगते की मी पाव किलो गूळ घेतला, म्हणजे साधारण तो 1 कप गूळ आणि 1.5 कप पाण्यात तो अर्धा तास भिजत ठेवला, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी तयार झालं। आणि ते पाणी गाळून हे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 चमचा टेबलस्पून तेल घालून मी हे पीठ गोळा मळून घेतला आहे। कारण कसं सगळ्यांना तळलेलं आवडत नाही किंवा मग काही शारीरिक त्रासामुळे कोण खाऊ शकत नाही, मग त्याकरता मी आज ह्या गोड दशम्या दाखवत आहे। आता मी हे पीठ मळून घेतलं आहे। आता हे मी तुम्हाला लाटून भाजायचं कशा ते दाखवते। त्याकरता मी हे साजूक तूप घेतलेलं आहे वरून भाजताना लावायला। आता आपण ह्या लाटायला सुरुवात करूया। अजूनपर्यंत ऐकू। आपण आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या ह्याला दशम्या म्हणतात किंवा गोड पराठे सुद्धा म्हणू शकतात। तर आपल्याला पाहिजे त्या आकाराचं करू शकतो आपण। तर मी हा गोळा घेऊन तुम्हाला लाटून दाखवते। हे पीठ लावून लाटायचं आहे। हा गोळा असा चपटा करून घ्यायचा आहे। हे बघा, पीठ साधारण असं घट्ट मळायचं, चपातीसारखं पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही। आणि आता आपण ह्या लाटून घेऊया आणि 2-3 लाटल्यावर आपल्याला भाजायचं आहे। ह्या तुम्ही प्रवासाला जरी घेऊन गेलात तरी ह्या 2 दिवस टिकू शकतात। म्हणजे आपल्याला प्रवासात जर तेलकट नको असेल तर ह्या तुम्ही बनवून नेऊ शकता दशम्या। शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकतात किंवा मग चहाबरोबर सुद्धा खाऊ शकतात। खूप छान लागतात ह्या। हे बघा, ही लाटून झाली आहे। थोडीशी अजून हिला लाटायची आहे। ही बघा, ही एवढी मी अशी लाटून घेतली आहे। ही एकदम परफेक्ट साईज आहे। पण तुम्हाला जर आणखी छोटी पाहिजे असेल तर तुम्ही लाटू शकता। पाहिजे तर मी तुम्हाला छोटी लाटून दाखवते। हे बघा, आता मी हा छोटा गोळा घेतला आणि थोडंसं पीठ, हे गव्हाचं पीठ आहे। आधी काठ लाटायचे, काही चपाती लाटताना किंवा पुऱ्या लाटताना, आणि मग मधला भाग लाटायचा, म्हणजे पुरी चपाती आपली सारखी लाटली जाते। कारण मला आज एक कमेंट्स आली आहे की काकू तुम्ही आम्हाला चपात्या बनवायला शिकवा, म्हणजे नवीन मुलींना त्या कशा छान बनवता येईल हे शिकता येईल, म्हणून मी हे सांगते। हे बघा, आधी असे काठ लाटून घ्यायचे, म्हणजे ह्या साईडला असा जोर द्यायचा थोडा आणि इकडे असं मोकळंच ठेवायचं आहे। आणि मग नंतर मध्ये लाटताना ह्या लाटण्यावर सारखा जोर द्यायचा आहे, म्हणजे आपली चपाती सगळीकडे सारखी लाटली जाते। हे बघा, हाही आपला पराठा लाटून झालेला आहे। हा मी त्याच्यावर ठेवते। आणखी 2-3 लाटून मग आपण भाजून घेऊया। हे बघा, मी असे ह्या लाटून घेतलं आहे। आता मी तवा तापत ठेवला आहे, आपण त्या छान भाजून घेऊया। हे बघा, मी इथे तव्याला तूप लावून घेते। तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तेल लावूनही भाजू शकतात। हे बघा, अशा मस्त हे आपल्याला अशा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि याला असे सुरीने असे छेद देऊन घ्यायचे, म्हणजे हे सगळीकडून छान भाजली जाईल, त्याच्या आत पण असं तूप जाईल। आता आपण उलटून घेऊया। बघा कशी छान भाजली गेली आहे।
आता ह्या साईडने पण आपण अशी साधारण अर्धा मिनिट लागतो एक साईड व्हायला. मस्त अशी गुलाबी लालसर होईपर्यंत भाजायचे, म्हणजे ती खाताना एकदम खरपूस अशी खुसखुशीत मस्त लागते. बघा पूर्ण आत त्याच्यात तूप पण गेलंय, ते आपण छेद दिल्यामुळे. हे बघा बघा, हा वास पण एकदम छान सुटला, एकदम छान झालेली हे. काढताना गॅस बारीक करायचा आपल्याला. हे बघा मस्त झाली आहे. आपण ही आता काढून घेऊया. दोन्ही साईडने एकदम छान अशी झालेली आहे. तर मी ही काढून घेते. लगेच दुसरी टाकायची आहे. तिला पण असे छेद देऊन घ्यायचे. गॅस मध्यम करायचा आहे, म्हणजे ही असे छेद दिल्यामुळे आतून पण छान होते. अशा आपण सगळ्या दशम्या भाजून घेणार आहोत. साधारण आपण चपात्या भाजतो तसाच वेळ लागतो याला, आणि तशाच भाजाव्या लागतात. फक्त या छान अशा खरपूस होतात, आणि गुळामुळे याचा असा लालसर छान रंग येतो. आणि या तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. हे बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी काही देऊ शकतात. बघा किती सुंदर कलर आलाय. याचा वास पण एकदम तूप गूळ एकदम छान असा वास सुटला याचा. तर ही पण आपल्याला काढून घ्यायची आहे. ही बघा, काढताना मी गॅस बारीक करते आणि टाकल्यावर परत मध्यम करते, म्हणजे आपण दुसरी दशमी टाकल्या ती जास्त लगेच जळत नाही. म्हणून काढताना गॅस कमी करायचा आणि टाकल्यावर मध्यम करायचा आहे. हे बघा मस्त झालेली आहे. ह्या पण अशा नरमच राहतात. हे बघा कशा छान मस्त भाजले गेले. तुम्ही पोळपाटावर छेद देऊन घेतला तरी चालेल, तव्यावर नाही दिलात तरी चालेल. हे बघा आपली ही तिसरी पण भाजून झाली आहे. अशाच मी सगळ्या भाजून घेते आणि तुम्हाला सगळ्या दाखवते. ह्याच्या पुऱ्या आपण बरोबर घेतल्या तर त्या 5-6 दिवस टिकतात, आणि ह्या दशम्या 2च दिवस टिकतात. तुम्ही हे दोन्ही बरोबर नेऊ शकतात, अर्ध्या पुऱ्या अर्ध्या दशम्या. हे बघा ही पण मी काढून घेते आता. बघा आपल्या अशा गोड दशम्या इथे छान मस्त झालेल्या आहे. त्याच्याबरोबर अशी शेंगदाण्याची चटणी एकदम छान लागतात ह्या.
ही शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आणि गोडपुरीची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच, ती तुम्ही बघू शकता। ही चटणी पण 10-12 दिवस छान टिकते ही बाहेर। ह्या तुम्ही नक्की करून बघा, त्या कशा झाल्या मला ते कळवा। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।